जय महाराष्ट्र मित्रांनो, सध्या राज्यात सगळीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा होत आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे। या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात लाभ न मिळालेल्या पात्र महिलांना 3,000 रुपये दिले जात आहेत। दरम्यान या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये मिळतात, पण राज्यातील मुलींना तब्बल 75,000 रुपयांची आर्थिक मदत करणारी लेक लाडकी ही योजना अनेकांना माहिती देखील नाही। या योजनेच्या माध्यमातून मुलींना अर्थसहाय्य केले जाते। याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे, या योजनेच्या लाभासाठी काय अटी आहेत, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। राज्य सरकारने 1 एप्रिल 2023 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू केली होती। मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देणे, मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी योजना सुरू केलेली आहे। पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलींच्या जन्मदरानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये, 11वी मध्ये प्रवेश केल्यानंतर 8,000 रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये याप्रमाणे एकूण 1,01,000 रुपये देण्यात येतील। ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 किंवा अथवा 2 मुलींना लागू राहील। तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला लागू राहील। पहिल्या आपत्त्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुली यांना या योजनेचा लाभ मिळेल। मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आहे आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील। मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। लाभार्थींचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील। लाभार्थींचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे देखील आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे। या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ती बघूया। लाभार्थींचा जन्म दाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, लाभार्थीचे आधार कार्ड, प्रथम लाभावेळी ही अट शिथिल आहे। पालकांचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचं छायांकित प्रत, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, संपादित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील। तर मित्रांनो, जर तुमच्या मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असेल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।